नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट EVS 1, लेसन नंबर 10, क्लोथेस. Hello students, today we discuss about remaining part of the lesson. मुलांनो, आज आपण या पाठाचा उर्वरित भाग बघत आहोत. पण या भागामध्ये आपण 1-2 ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. नीट बघा. ट्राय धिस, करून पहा. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या. इथे चित्र दिसते बघा. आईने छोट्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. सोक द क्लोथेस यू हॅव वोन ऑल द डे इन द बकेट. तुम्ही दिवसभर वापरलेले कपडे त्या पाण्यामध्ये भिजत घाला. आफ्टर अन हवर टेक द क्लोथेस आउट ऑफ द बकेट. तासाभराने हे कपडे बादलीतून बाहेर काढा. Before taking them out, bring them out tightly in the bucket itself. बाहेर काढतेवेळी ते बादलीतच घट्ट पिळून घ्या. Now observe the water in the bucket. आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. Is the water in the bucket still clean or do you see any change in the water? बादलीतले पाणी स्वच्छच राहिले आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल झालेला जाणवत आहे? यू विल सी दॅट व्हेन वी यूज क्लोथेस दे बिकम डर्टी. तुमच्या असे लक्षात येईल की ज्यावेळेस आपण कपडे वापरतो म्हणजेच घालतो त्यावेळेस ते कपडे अस्वच्छ होतात. कॅन यू गिव्ह सम रिझन्स व्हाय क्लोथेस गेट डर्टी? कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे असतात ते तुम्ही सांगू शकाल का? तुम्हाला माहिती आहे कपडे का बरं खराब होतात? मेक अ लिस्ट ऑफ दिस रिझन. आता या कारणांची आपण यादी करूया. द लिस्ट शोज दॅट आवर क्लोथेस बिकम डर्टी फॉर व्हेरियस रिझन्स. यादीवरून आपल्या असे लक्षात येतं की कपडे अनेक कारणांमुळे खराब होतात. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू क्लीन आवर क्लोथेस. त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते. वेअरिंग क्लीन क्लोथेस इज गुड हॅबिट. स्वच्छ कपडे घालणे ही चांगली सवय आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव क्लीन क्लोथेस इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टेडी. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा. बाय सम रिठा or soap nuts. Soak them in warm water. Stir the water. What happens? किराणा दुकानातून रिठे आणा, ते कोमट पाण्यात भिजवा आणि मग ते नंतर ढवळा. पहा बरं काय तयार होतं किंवा काय बदल तुम्हाला दिसतो. ॲड वॉशिंग सोडा इन वॉटर अँड स्टर द वॉटर. व्हॉट हॅपन्स? वॉशिंग सोडा त्या कोमट पाण्यामध्ये घाला आणि तो ढवळा. काय होतं पहा. नाऊ सोक डर्टी क्लोथेस इन दिस वॉटर. आता आपण जे पाणी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये खराब कपडे भिजवा. वॉश दिस क्लोथेस आफ्टर हाफ अँड हवर. अर्ध्या तासाने हे कपडे स्वच्छ धुवा. हॅव द क्लोथेस बिकम क्लीन. आता कपडे स्वच्छ झाले का ते बघा. मुलांनो, आई हे रोजच घरी करते बघा. आई बादलीमध्ये कोमट पाणी घेऊन त्याच्यात सोप टाकून त्याच्यामध्ये कपडे बुडवून ठेवते आणि मग थोड्या वेळाने धुते. आई ही कृती घरी रोज करत असते. सोप नट्स, वॉशिंग सोडा, हिंगनबेट, लाईमस्टोन एक्सेट्रा आर यूज टू वॉश क्लोथेस. दीज आर ऑल नॅचरल सबस्टन्सेस. रिठा, सोडा, हिंगनबेट, चुनखडी हे इत्यादींचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत. मित्रांनो, कपडे कोणकोणत्या कारणामुळे अस्वच्छ होतात आणि ते कसे स्वच्छ करायचे आणि स्वच्छ कपडे घालणं का आवश्यक आहे ते आत्ता आपण पाहिलेलं आहे. आता पुढे एक बघा ही कृती की तुम्ही या बाईला नेहमी बघता. इथं चित्रात दाखवलेलं आहे बघा खाली पेज नंबर 64 वर. डू यू नो दॅट ओल्ड क्लोथेस कॅन बी एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल्स. जुने कपडे देऊन नवीन भांडी मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का?
अशा एखाद्या व्यक्तीशी बोला आणि त्यांच्याशी पुढील प्रश्नांविषयी चर्चा करा. व्हॉट डू दे डू विथ द ओल्ड क्लोथेस? जुने कपडे घेऊन त्याचे काय करता? असं त्या काकूंना किंवा जे कोणी विकायला येत असेल त्यांच्याशी बोला. आर द गुड क्लोथेस अँड टॉर्न क्लोथेस सेपरेटेड? या कपड्यातील चांगले कपडे व फाटके कपडे असे वेगवेगळे केले जातात का? व्हॉट डू दे डू विथ क्लोथेस दॅट आर स्टील गुड? चांगल्या कपड्यांचे काय केले जाते? हू टेक्स देम? ते कोण घेतात? व्हॉट डू दे डू विथ टॉर्न क्लोथेस? फाटलेल्या कपड्यांचे काय केले जाते? डू दे कीप सम ऑफ द क्लोथेस फॉर देमसेल्व्स? काही कपडे स्वतःसाठी ठेवतात का? हाऊ कॅन दे ऑफर टू टेक ओल्ड क्लोथेस इन एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल्स? जुने कपडे घेऊन नवीन भांडे देणे त्यांना कसे परवडते? पुढे पहा. क्लोथेस आर ड्युरेबल, देअरफोर इवन इफ दे बिकम ओल्ड दे कॅन स्टील बी यूज्ड. कपडे हे टिकाऊ असतात, ते जुने झाले तरी त्यांचा वापर होऊ शकतो. मग अशा कपड्यांचा आपण काय काय वापर करू शकतो ते बघूया. इफ ओल्ड क्लोथेस आर स्टील इन गुड कंडिशन दे कॅन बी गिव्हन टू दोज हू नीड देम. जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजवंताला देऊ शकतो. टॉर्न क्लोथेस कॅन बी मेड इन टू यूजफुल आर्टिकल्स लाईक क्विल्ट्स और डिश क्लोथेस और डोअरमॅट्स एक्सेट्रा. कपडे फाटले तर त्यापासून आपण गोधडी, पायपुसणी इत्यादी उपयोगी वस्तू तयार करू शकतो. ओल्ड क्लोथेस कॅन बी यूज टू मेक न्यू क्लोथेस. कपड्यांची सुते वेगळी करून नवीन कापड निर्माण करता येतं. थ्रेडबरे क्लोथेस कॅन बी पल्प अँड यूज टू मेक पेपर. अगदी जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा तयार केला जातो आणि त्याच्यापासून कागद तयार करतात. धिस पल्प यूज टू मेक पेपर प्लेट्स, फ्लॉवर्स एक्सेट्रा. इट कॅन ऑल्सो बी यूज टू मेक मॉडेल्स. या लगद्याचा वापर ताटल्या, फुले इत्यादी तयार करण्यासाठी किंवा प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरला जातो. मुलांनो, आता इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. इथपर्यंत झालेला भाग तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. या पुढचा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.